नाव काढून नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. काय मग, तुमच्याही कानावर आता हे बोल पडत असतील नाही का? पण हे लाल गव्हाचे मोदक नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. लाल गव्हाच्या मोदकांचा उल्लेख सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांच्या बाप्पा मोरया रे या गाण्यात आहे. आणि हे गाणं जेव्हा रचलं गेलंय त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 12 वर्ष पूर्ण झालेली. तेव्हा 1972 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला. खाण्यासाठी कुठलंच धान्य आपल्याकडे नव्हतं. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून भारत सरकारने अमेरिकेतून सुकुकडी हा लाल गहू आयात केला. अमेरिकेत हा गहू जनावरांना खाऊ घालतात, मात्र तेव्हाच्या भीषण अशा दुष्काळामुळे हा गहू महाराष्ट्राच्या जनतेला खावा लागलेला. आणि हीच परिस्थिती या गाण्यात मांडली आहे. त्यामुळे बाप्पाला दुष्काळग्रस्त जनसामान्यांच्या वेदना सांगताना नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घरांचे, दिन येतील कारे सुखाचे, असं या गाण्यात म्हटलं गेलंय. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी साम डिजिटलला फॉलो करा.